बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। या दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये धनंजय मुंडे अनेक वादात सापडले होते। अशातच त्यांना बेल्स पाल्सी हा आजार झाल्याचेही समोर आले होते। याची माहिती त्यांनी स्वतः एक्सवर पोस्ट करून दिली होती। अशात आज राष्ट्रवादीतील धनंजय मुंडे यांचे सहकारी आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांना अर्धांगवायू झाल्याचे वक्तव्य केले होते। दरम्यान बाबासाहेब पाटील यांचे हे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी फेटाळले असून त्यांना अर्धांगवायू झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे। याचबरोबर धनंजय मुंडे यांनी त्यांना बेल्स पाल्सी आजार झाल्याचा पुनरुच्चार केला आहे। धनंजय मुंडे यांनी लिहिले की आमचे सहकारी सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे। मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार 1.5 महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो। श्री बाबासाहेब पाटील यांची व माझी 2 दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती। त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली, त्याबद्दल आभार। मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे, मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही।